पहिला राऊंड घरातूनच बघितला. नंतर आम्हाला एवढी विल पॉवर होती की म्हटलं काही असू दे मैदानात जायचं. खूप पुरुष मंडळी असतात तिथे, महिला आपल्याला कधी बघायला भेटत नाहीत, पण आम्ही म्हटलं जायचं, आपला बैल आहे, आम्हाला जायचंच होतं. आम्ही आमच्या विल पॉवरने गेलो आणि बैलाने खरंच सार्थकी ठरवलं. मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कालगावच्या यात्रेच्या मैदानामध्ये. एक आदत एक बैलचं मैदान संपन्न झालं आणि आज पुन्हा एकदा गावच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला आहे, म्हणजे कालगावकरांचा सर्जेराव. जेव्हा जेव्हा मालकांची इच्छा असते तेव्हा तेव्हा कधीच नाराज नाही करत. त्या दिवशी पण प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आणि आजसुद्धा फायनलचा गुलाल घेतला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गावचंच मैदान आहे आणि प्रत्येक मालकाची इच्छा असते की बाबा गावच्या मैदानामध्ये नाराज न करावा, आणि आज त्यानं तुमची ती इच्छा पूर्ण केली. काय आनंद आहे? काय असतं, आपण बाहेर गुलाल घेतो पण गावात गुलाल घेतलेला आनंद एक वेगळाच असतो. बैलांना गावात गुलाल घ्यावा ही इच्छा असते आणि त्यानं ती आज साध्य करून दाखवली. जेव्हा जेव्हा इच्छा असते तेव्हा तो कधीच नाराज करत नाही. संपूर्ण तुमच्या घरातले आज फॅमिली मेंबर आहेत तुमचे, आज औक्षण केलं त्याचं प्रत्येक मैदानातच असते का? म्हणजे घरी आल्यानंतर प्रत्येक मैदानात गुलाल घेतला की त्याचं ऑप्शन असतंच. जरा थोडासा इतिहास सांगा की सर्जेराव कुठून घेतलेला वगैरे? नाही, घरच्या गाईचा. घरच्या गाईचा. बर. आणि पैदास वगैरे कुठल्या बैलाची वगैरे? पैदास नाही, सिमेंट भरलेला. सिमेंट वरचा. म्हणजे आहे ते रिअल सांगितलं तुम्ही, असं काय नाही की खोटं बोलायचं आहे. ते आहे. कशा पद्धतीने त्याला घडवलं आणि ज्यावेळेस तो घडत होता, म्हणजे शिकवण वगैरे झाली त्याला, तर मनामध्ये ते असं होतं की बाबा काहीतरी करायचं आपल्याला, कारण स्वतःच्या गाईचा बैल मोठा करून त्या स्पीडनं तो पळतोय, सोपं नाही ते गोष्ट. आताच्या कॉम्पिटिशन मध्ये एवढं सोपं नाही. विषय बैलाचा विषय म्हणजे आजपर्यंत आपण कुणाला वायदी दिली नाही किंवा काय नाही, त्याच्या पळावतीनं सिद्ध करून पैर झाली ती बैलाला. आणि असं एक नंबरच्या बैलात कधीच पळा नाही. खालची बैल घेऊन बैल टॉपला कायम पळा, आणि तो जेव्हा जेव्हा गुलालात राहिलाय ना, आजचा गुलाल सोडला का नाही तर त्याचे 1-2 नंबरच आहेत. कंटिन्यू वरच्या नंबरातच बैल पळतो. बैलाचा विषय काय, बैलाला पहिला फेरा मापात, त्याच्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला जास्त पळतो, त्याच्यापेक्षा तिसऱ्या फेऱ्याला तर लयच बैल पळतो. बघतोय अतिशय तापट स्वभाव आहे त्याचा, म्हणजे कारण मी बघतोय मगाचपासून, जेव्हापासून मैदानावर तुम्ही गाडीमध्ये भरत वगैरे होत, डेंजरस म्हणजे स्वभाव एकदम. म्हणजे तो सगळ्यांनाच मारतो, असं कोणाला असंही नाही की सगळ्यांना मारतो तो. बर. आज नियोजन कुणासोबत केलेलं कसं काय? तो वज्रू तारळेचा खोंड होता, थायमान म्हणून. बर. आदत वासर होतं. आदत वासर. एक त्याची अजून एक खासियत आज पाहायला मिळाली की आदत वासरांना, म्हणजे लहान वासरांना घेऊन त्याच जोशामध्ये तो पळतोय. त्याविषयी काय सांगत? नाही, त्याला म्हणजे आदत असो किंवा ओपनचा बैल असो, बैल घेऊन पळतो. बर. काय जाणवतं त्याच्यामध्ये? म्हणजे म्हणतात ना की एक बैलांमध्ये, मुख्य जनावरांमध्ये पण ते तेवढी आतमध्ये इच्छा पाहिजे की बाबा त्याच स्पीडनं तो धावतो मालकासाठी. नाही, त्याला विषय काय आहे, ज्या वेळेस त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो ना त्यावेळेस बैल राहतोच, आणि राहतो म्हणजे काहीतरी घडी होतो, 1-2 नंबरच करणार बैल. बरं. असं बैल आपला एवढा पळतो, फक्त विषय काय होतो, आजकाल तुम्ही बघताय पैर होत नाही त्यामुळे बैल, पण आजपर्यंत बैलाचा इतिहास आहे, बैल खालची बैल घेऊनच गुलालात राहिला.
म्हणजे असं काय नाही की बाबा टॉपचा बैल पाहिजे असलं काय विषय नाही बैलाचा. बर बैलाचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे. गट काढला की बैल कोणाची पण गाडी लागू त्याला मारणारच गाडी, बैल राहणारच. आजपर्यंत रेकॉर्ड आहे बैला. गट काढला की मारच खात नाही कधी. सेमीला कंपल्सरी नाही. राहतो. राहणार. सेमीला तो म्हणजे त्या ताकदीनिशी धावतोच. आज ड्रायव्हर वगैरे कोण होते कसे? संभा ड्रायव्हर तासगावचं. तासगावचं. कशी गाडी चालवली नाही गाडी एक नंबर चालवली. हा. त्याने हाणलाय बऱ्याच वेळा बैला चालवली. त्याने नियोजन केलं होतं ही ते खोंड ते हाणतात ना आता, त्यामुळे त्यांनी नियोजन केलं होतं. आज गावच्या नावानं बैल ओळखला जातो, ते एक मोठा अभिमान हो, असतो. अभिमान. त्याविषयी काय सांगा? नाही मोठा अभिमान म्हणजे गावच्या नावानं बैलानं म्हणजे कधी नाराज नाही केलं. गावचं नाव मोठं केलंय आपलं. महेश अप्पा पण होते मगाशी, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण महेश अप्पांच्या त्यांचा पण एक आनंद वेगळा होता. त्यांचा पण बैल राहिला ना शिवा. हा, अप्पांचा पण एक आनंद वेगळा होता. हो आनंद वेगळा. गावात गुलाल महत्वाचं कसं आहे, आपण बाहेर गुलाल घेतो, गावात गुलाल घेणं महत्वाचं असतं. हा दादा, एक मनामध्ये इच्छा आहे का की बाबा आतापर्यंत तुम्ही म्हणला टॉपचे पहिरे तर झाले नाहीत, पण असते एखादी मनात इच्छा असते बैलगाडी मालकाची की पळायचे वगैरे, असं आहे का इच्छा? आहे की हा, कुणासोबत पळाय? प्रत्येक आज बैलाला बोलून दाखवा. मागच्या वेळेस मुलाखत घेतलेली तुमची, त्यावेळेस तुम्ही म्हटलेलं बघूयात राहुलभाई पाटील यांचा मथुर आहे ना, त्याच्यावर पळायची लई इच्छा आहे माझी मनापासून. एकदा तरी पळवणार मग राहुलभाईंच्या मथुरवर. 100% ते म्हणजे ते मनात आहे तुमच्या. मनात आहे, पहिल्यापासून मनात आहे राहुलभाईंच्या मथुरवर पळायचं, मथुरवर पळावं. हा, आणि माझी पण इच्छा तशी आहे, पहिल्यापासून आपला सर्जेराव मथुर सोबत पळावा. आणि बघूयात आता. राहुल दादांनी बघितलं, दादा बघत असते, दादा देते सर्वांना, काही नाही. पण आमची इच्छा आहे दादा एकदा मथुरच्या गाड्यात पळायचं. दादांचा असं समोर वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे झालाय का कधी की बाबा ती इच्छा बोलून दाखवली का यापूर्वी? दाखवण्याचा योग नाही आला कधी. मैदान मी पण नसतो जास्त, मैदान मी पण असतो पुण्याला, मी पण गावाला नसतो. बर. पण आपलं ते बघत असतो लाईव्ह वगैरे. हा. पण मथुरचा बी प्रेम आहे जास्त, मथुर बकासूर. म्हणजे एका जोट्यामध्ये ती बघायची तुम्हाला इच्छा आहे म्हणजे ती. राहुलबाई तसे दिलदार माणूस आहेत ते, कधी असा काही मोठा बैल पाहिजे त्यांना असं काही नाही. सामान्य माणसांना बैल सगळ्यांना बैल देतात ते. आमची इच्छा अशी मथुरवर पळायला एकदा. आणि नक्कीच दादा व्हिडिओ पाहत असतील तर लवकरच तुमच्या ग्रुपची इच्छा पूर्ण करतील आणि ही जोडी आम्हाला पाहायला मिळेल. आणि जबरदस्त स्पीड लागेल जोडीला. कसं लागेल स्पीड? काय स्पीड एकच नंबर लागणार, काय विषय नाही. कारण मथुर घेऊनच पळतो, काय विषय नाही. आणि आपला बैल तुम्ही बघतायच पळतोय. बैलाला ज्या वेळी बैल लागला का नाही त्यावेळी एकच नंबर केलाय बैलानं. किती पण टॉपच्या गाड्या असू द्या, एकच नंबर केलाय बैलानं. जरा मैदानात किती झाले गुलाल वगैरे किती झाले आतापर्यंत एक 15 ते 20 गुलाल झाला. हा, ठराविक अशी आठवणी स्मरणात राहणारी मैदान? काय झालं, बैलाला आदत मध्ये बैलाचं गुलाल झालं. परत दुसरा बैल म्हणजे व्हायच्या आधी बैल जरा गाडगेवाडीत सेमी काढला, टॉपचा सेमी होता सगळा. बैलांना सगळ्या गाड्या मारल्या एक छकड्यानं आणि बैल पुढे जाऊन जरा थटला पिकअपला. तिथनं बैल जरा रिवर्स आला. रिवर्स आला म्हणजे बैल भ्याचा. मग त्याच्यावर आम्ही 3 महिने बैल बांधून ठेवला. त्याच्यावर डॉक्टर उपचार हे केलं. बैलाला डाव्या पायाच्या कुलपाला फक्त बैलाला 7-8 किलोमीटर बैल चालवायचे. 3 महिने बैल बाहेरच काढला नाही. त्याच्या वडूला काढला तो मुलाखत घेतली तिथं बैलानं. तो चिकारा म्हणून बैल लागला आणि बैलाने एकच नंबर केला सगळ्या टॉपच्या गाड्या. त्या दिवशी 1 नंबर केला तेव्हापासून भरपूर चर्चा झाली दादा बैलाची. त्याआधी पायऱ्याला थोडेफार जाणवत होते अडचणी. त्यानंतर समोरून फोन किती येतात? नाही येतात, फोन येतात बरेच. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्स देता? नाही देतो आपण, प्रत्येकाला नाही म्हणत नाही, देतो. फक्त एक मैदान बाबा नियोजन झाले पुढच्या मैदानाला, पण आपण देतो प्रत्येकाला बैल. असं नाही की आपल्याला कोणी दिला नाही म्हणून आपण कोणाला नाही म्हणत नाही. असं कधी होतं का की बाबा एका मोठं मैदान असलं आणि अचानक एकदम भरपूर पैरे आले आणि जवळची माणसं असतात, कुणाला म्हणजे नाही म्हणू शकत नाही वगैरे, बरोबर आहे. त्या स्थितीला काय करतं? म्हणजे त्या नाही काय, प्रत्येकाला सांगतो आपलं म्हणजे बाबा असं असं नियोजन झालंय, पुढच्या मैदानाला तुला बैल देणे. नमस्ते. नमस्कार. गावचं मैदान आज नाराज नाही केलं आज सर्जेरावनं आम्हाला आमच्या कुटुंबाला कोणालाही नाराज नाही केलं. आमची सर्वांची इच्छा होती आज गावचं मैदान आहे तर गावात फायनलला राहावा. आणि सर्जेरावनं आम्हाला कोणाला आमच्या फॅमिलीला नाराज केलं नाही. आमच्या सर्व महिला पण आल्या होत्या फायनल पाहण्यासाठी, फायनलचा फेरा पाहण्यासाठी आलेल्या. त्यामुळे काय आज सर्वांना खुशी आहे. आज प्रथमच असं झालं असेल की
फॅमिली संपूर्ण फॅमिली आज तुमची मैदानात आली आणि त्याला पण ती कुठंतरी जाणवलं की बाबा आज घरातल्यांचं लक्ष आहे, बरोबर. घरच्या गाईचं वासरू आहे आणि आज आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. बरोबर आहे. तर असं जाणवतं का मुख्य प्राण्याला पण असं आज कुठंतरी वाटलं का तुम्हाला की बरोबर आहे तसं काही? बरोबर आहे. आज म्हणजे आम्हाला पण जाणवलं की आज सर्जेराव फायनलला राहणार. हा ते आम्हाला करून दाखवलं त्याने. सोबत वासरू पाहिलं वासरू प्रथमच चांगलंच सर्जेराव पळतं. सोबत पाहिलं का पहिल्यांदा? नाही, प्रथमच पळालं. पहिल्यांदा. वासरू चांगलं पळतं. आता सलग गुलालच आहे वासरू. बर फक्त जरा बारळ्याचं रान लागल्यामुळे वासराला जरा तिसरा फेरा लोड गेला. बाकी काय नाही, वासरू चांगलंच पळतं. त्यामुळे आपण घातलं होतं 1 नंबर व्हायच्या हिशोबानं घातलं होतं. पण आपल्याला वासराला जरा मातीच्या रानात जरा ताप झाला तिसऱ्या फेऱ्यात. सर्जेराव संदर्भाचा एखादं गुण काय आवडतं की बाबा खरंच म्हणजे आहे त्याच्यात वेगळं काहीतरी आहे, युनिक गोष्ट आहे काहीतरी? वेगळं म्हणजे आता कसं ज्या दिवशी 1 नंबर करणार आहे हा त्या दिवशी कसं स्वभाव त्याचा वेगळाच असतो. त्या दिवशी म्हणजे फायनलला असं राहतोच तो. म्हणजे त्या दिवशी फायनलला राहणार आहे आपल्याला माहिती आहे. गुलाला वेगळाच असतो तो, जोशात मध्ये असतो. इथं धुतला जातो. आदल्या दिवशी आम्ही धुते, आमची टीम सगळी, अजून पण टीम आहे, अजून नाही ते आपल्या टीम मध्ये सगळी फॅमिलीज आहे, पण धुतले जातो. एकदम रागीट स्वभाव असतो त्यावेळेस त्याचा. ते ओळखून जायचं नंबर गुलाल फिक्स. ते जरा मला गोंधळ आवडतो तो. ते ओळखून त्याच्या स्वभावातूनच सांगून जातो की मी आज गुलाल घेऊन येणार घरी. आणि खरं अपयशाच्या काळामध्ये जो ज्याने 7 ते 8 महिने संघर्ष केला त्याच्याविषयी काय सांगाल? कारण एक प्रकारे म्हणावं लागेल जो त्याचा बॅड पॅच चालू होता त्यावेळेस खरा संघर्ष वेळेस त्यानं भरपूर हे केलं. आमची जी टीम आहे का हा. नाही, त्यांनी कुणी साथ सोडली नाही. त्यांना माहित होतं काय नाही काहीतरी घडी होणारच. हा. बैल कधी ह्यो हार जाणार नाही. शिव आमचा भाऊ, शिव अथर्व, परत ते ओमकार म्हणून पोरगा, ह्या तिघांनी लय कष्ट घेतलं बैलाला. म्हणजे 8 किलोमीटर बैल चालवत होती. घरातली पण काही मेंबर आहेत. वडील आहेत, चुलता आहेत, ही चुलता आहेत, बर ही वडील आहेत, हे पण चुलता आहेत. बर ते दाजी आहेत आमचं, ते बहीण आहे, बादशा आहेत. सर्व मेंबर. हा, सर्व काय आनंद आहे family. आज? मित्रांनो सर्जेरावच्या मालकीन आपल्या समोर येत आहेत. दीदी नमस्ते. नमस्कार. आत्ता कोणत्या स्टँडर्डला आहे कशी? माझं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालं. शिक्षण पूर्ण झालंय. बर हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. म्हणजे आता ॲज अ गर्ल म्हणजे जास्त बायका सहभाग घेत नाहीत म्हणतात, पण आमच्या पूर्ण कुटुंबात म्हणजे बायकांसह किंवा म्हणजे महिलांसह सगळ्यांनाच खूप आवड आहे. आणि आज आम्ही पहिल्यांदा म्हणजे आमचं राहणं वगैरे सगळं मुंबईला असतं, पण आम्ही आज पहिल्यांदाच मैदानात बघायला गेलेलो. तसं तर त्याचं जेव्हा मैदान असतं ना तेव्हा आम्ही यूट्यूबला बघतच असतो. म्हणजे काहीही असू दे पण आम्ही यूट्यूबला बघत असतो की काय म्हणजे बैल. पण आज पहिल्यांदा आम्हाला संधी मिळाली. जर आम्ही नेहमी गावाला येत नाही, खूप वर्षांनी आम्ही आलो आणि आम्हाला संधी मिळाली, आम्ही गेलो मैदानात बघायला. तर खूप म्हणजे छान वाटलं की आनंद वेगळाच आहे, अनुभव वेगळाच आहे. बस अजून काही. आज तुमची विल पॉवर सर्व फॅमिलीची होती, सर्वजण होता मैदानामध्ये आणि त्यानं सुद्धा ऐकलं ते हो म्हणावं. हो हो ते जाणवलं का आज? हो जाणवलं. म्हणजे आम्ही पहिला राऊंड घरातूनच बघितला. नंतर आम्हाला एवढी विल पॉवर होती की म्हटलं काही असू दे मैदानात जायचं. खूप पुरुष मंडळी असतात तिथे, महिला आपल्याला कधी बघायला भेटत नाहीत, पण आम्ही म्हटलं जायचं, आपला बैल आहे, आम्हाला जायचंच होतं. आम्ही आमच्या विल पॉवरने गेलो आणि बैलाने खरंच सार्थकी ठरवलं. म्हणजे जे आम्हाला त्याच्याकडून जे हवं होतं किंवा आम्ही त्याच्याकडून जी अपेक्षा करतो ते आम्हाला तो देतोच दरवेळी. एका शब्दात सर्जेराव विषय काय सांगशील? वेगळा अनुभव सांगू शकते मी. नाही नंदी विषय काय सांगशील सर्जेराव विषयी? नंदीविषयी म्हणजे आता असं सांगू शकते की म्हणजे आमच्या घराला तो देवाप्रमाणे भेटलाय. म्हणजे असा अनुभव नाही आहे आमच्या घराला की कॅमेरा समोर राहणं प्रत्येक वेळी किंवा हा वेगळा अनुभव आहे. म्हणजे तेच की देवाप्रमाणे आम्ही आता मानतोय त्याला. बस हेच सांगू शकतो. धन्यवाद. दादांकडे तुम्ही दादा मोठी मैदानं येतात आता. कासेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे. नियोजन झालं असेल असं वाटतंय? नाही अजून झालंय का कसं काय? चाललंय. हां नाही झाले. कशा पद्धतीनं पायरा पाहताय म्हणजे? चांगलाच बघायचं चाललाय. हिंदी केसरी लागावं
हम्म. बैल आपला एवढा पळतोय म्हणजे त्या क्वालिटीचा आहे म्हणून आपल्याला ती इच्छा आहे, बाकी काय. बरं. आणि आत्ता समोरून कॉल येत असतील भरपूर, तर तुमच्या मनात कशा पद्धतीचा पायरा पाहिजे की बाबा बैल कसा आहे अशा आपल्याला बैल- आणि कारण ते मातीचं रान आहे, हा, मातीचा. त्या पद्धतीनेच पायरा करावा लागेल, तर कशा पद्धतीने डोक्यात चालू आहे ते? शिडाला शिडा असलं म्हणजे गाडी पण पळते हम्म. आणि बैलाला बैल लागला म्हणजे गाडी एवढं पळते. बर. आपल्याला काय विषय आहे, पहिल्या फेऱ्याला तो बैल झाडून पळला का नाही, दुसऱ्या फेऱ्याला 2 फेऱ्याला नुकता गळा दिला ते पास. बरं. चालेल, धन्यवाद. संपूर्ण फॅमिलीने आज वेळ दिला आणि असंच तुमच्या विषय काय आहे आमच्या म्हणजे ह्या बैला मी असतो फक्त वैरण सकाळी आणली का नाही, बाकी मी काय करत नाही. वैरण आणली की मला बाकीचे काम असते ती. हा. आमच्या वडिलांचं लय मोलाचं सकार असतं, आईचं वडिलांचं वैरण घालणे, रतीप चारणे हे सगळं वडील बघतात. हम्म. आई सगळं शेण घालणं आई बघते. डोळ्यामध्ये तुमच्या जरा अश्रू दाटून आलेत नाही आज. बैलाचा विषय काय आहे, ज्या वेळेस माझी इच्छा असते ना बैलांना राहावं, हा. त्यावेळेस कधीच नाराज करत नाही, त्याला सगळं कळत. धन्यवाद दादा. आणि असंच कायम तो गुलालात ठेवू आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कायम मिळतंय म्हणावं लागेल. हो, धन्यवाद. तुम्ही पण आमची गरीबाची मुलाखत घेतली, दुसरी वेळ आहे आपली मुलाखत घ्यायची. पहिल्यांदा मैदानात घेतली, तुम्ही 1 नंबर केला तेव्हा. हा. आज घरी येऊन मुलाखत घेतली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.